शेतकरी माझ्याकडं विविध कारणासाठी आलेले होते. त्यामध्ये प्रामुख्यानं आता सध्या पेरणीचे दिवस आहेत. पेरणीच्या दिवसामध्ये त्यांना कर्ज घ्यावयाचं आहे. कर्ज घेण्याच्या अनुषंगानं जोपर्यंत सातबाऱ्यावरती बोजा चढत नाही, म्हणजे तोपर्यंत त्यांना कर्ज बँक देत नाही, अशा स्वरूपाच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. आणि त्या अनुषंगाने तलाठ्याकडं त्यांना आपल्याला ऑफलाईन ते बोजा चढवण्याची त्यांनी विनंती करत होते. परंतु प्रकरणात आपल्याकडं तुम्हाला सांगतो की ई हक्क प्रणाली द्वारे आपण असे जे काही छोटे मोठे कामं आहेत ते आपण डायरेक्टली सेतू मार्फत किंवा स्वतःही आपण करू शकतो. त्यामध्ये बोजा चढवणे किंवा कमी करणे, वारसफेर करणे, त्याच्यानंतर अज्ञान पालन करता कमी करणे, त्याच्यानंतर एखादी विश्वस्त आहे, ट्रस्ट आहे, त्यांची नावं अध्यक्ष वगैरे बदलले असेल तर त्यांची नावं बदल करणे, त्याच्यानंतर एकत्र कुटुंब करता कमी करणे किंवा चढवणे, त्यासोबतच नोंदणीकृत मृत्यूपत्राच्या बाबतचं काही व्यवस्थापन असेल ते करणे, मयत व्यक्तीची नावं कमी करणे किंवा इतर छोटे मोठे जे काही फेरफार आहेत त्याबाबत जी काही अर्ज करायचा आहे हे आपण ई हक्क प्रणालीद्वारे आपण करायचं आहे. ई हक्क प्रणालीद्वारे ज्यावेळेस हे आपण अर्ज करतो त्यावेळेस आपल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज येतो. आपण हे एक तर स्वतः करू शकता किंवा सेतू मार्फत करू शकतात. त्यानंतर ही जी काही माहिती आहे ती सर्व तलाठ्यापर्यंत जाईल आणि तलाठी सदैव जे काही तुमचा अर्ज आहे बोजा कमी करण्याचा किंवा चढवण्याचा किंवा इतर आता मी सांगितलं ते त्याविषयी खात्री करेल, नोटीस काढेल आणि तपासणी करून ते परस्पर एक तर नोटीस काढून त्याची मान्यता जर योग्य असेल तर मान्य करेल किंवा जर अयोग्य असेल तर त्याचं रिजेक्ट करेल. त्यामुळे या कारणासाठी हे जे मी आता थोड्या वेळापूर्वी कारण सांगितलेलं आहे, या कारणासाठी कुठल्याही तलाठ्याकडे किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. आपण घर बसल्या बसल्या ई हक्क प्रणालीद्वारे आपण हे काम करून घेऊ शकता. त्यासाठी कुठल्याही तलाठी कार्यालयात जाऊन आपण खेटे मारायची नाही. एक तर आपण सेतू ई सेवा सेतू केंद्रावरून करू शकता किंवा आपण स्वतः करू शकता. धन्यवाद.